नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. किटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्रशासन या विषयाच्या अंतर्गत भारतीय संघराज्याची निर्मिती व त्याची विविध वैशिष्ट्ये याविषयी आपण मागील भागात चर्चा केलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण केंद्र व घटक राज्य यांच्यातील संबंध याविषयी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की साधारणतः केंद्र सरकार व घटक राज्य यांच्यात राज्यघटनेने केलेली जी अधिकार विभागणी आहेत ती संघराज्य शासन व्यवस्थेची मुख्य अशी वैशिष्ट्ये आहेत, ज्याची आपण काल मागील भागामध्ये चर्चा केलेली आहे. आणि या अधिकार विभागणीवरूनच संघराज्याचं स्वरूप हे साधारणतः ठरत असतं. घटक राज्यांना किती प्रमाणात स्वायत्ता आहे, तसेच केंद्र सरकार किती प्रबळ आहे ते देखील या अधिकार विभागणीवरून ठरत असतं. ही अधिकार विभागणी वेगवेगळ्या संघराज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अमेरिकेच्या घटनेने केंद्र सरकारचे अधिकार घटनेत नमूद केलेले आहे आणि उरलेले सर्व अधिकार त्यांनी घटक राज्यांकडे सोपवलेले आहे. तर कॅनडाच्या राज्यघटनेने प्रांतांचे अधिकार त्यामध्ये नमूद केलेले आहेत आणि उरलेले सर्व अधिकार हे केंद्र सरकारकडे सोपवलेले आपल्याला दिसून येतात. भारतीय राज्यघटनेत मात्र याहून वेगळी अशी पद्धत अंमलात आलेली आहे. आणि संघराज्यामध्ये केंद्र व घटक राज्य यांच्यातील संबंध हे 3 प्रकारचे असतात. त्यामध्ये कायदेविषयक संबंध, कार्यकारी संबंध आणि तिसरं म्हणजे आर्थिक संबंध. या तीनही बाबतीत स्पष्ट अधिकार विभागणी करणं आवश्यक असतं. भारतीय राज्यघटनेत इतर कोणत्याही संघराज्यापेक्षा याबाबत अधिक तपशीलवार तरतुदी केलेल्या आपल्याला दिसून येतात. संघराज्यात अधिकार क्षेत्रावरून केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये जर तंटा निर्माण होण्याची शक्यता असते आणि म्हणून असा संघर्ष सहसा होऊ नये यासाठी देखील काळजी घेण्यात आलेली आपल्याला दिसून येते. मग आता केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये कायदेविषयक संबंधांची जी विभागणी केलेली आहे त्याविषयी आपण चर्चा करू. केंद्र आणि घटक राज्य यांच्यात कायदेविषयक अधिकारांची विभागणी करताना घटनेने केंद्र सरकारचे तसेच घटक राज्य सरकारचे अधिकार त्यामध्ये नमूद केलेले आहेत. शिवाय दोनहींचे एक सामायिक अधिकार देखील त्यामध्ये देण्यात आलेले. म्हणजे घटनेमध्ये संघसूची, राज्यसूची आणि सामायिक सूची अशा 3 याद्या त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. आणि या तीनही याद्यात नसणारे जे विषय आहेत, ज्याला आपण उर्वरित अधिकार किंवा शेष अधिकार म्हणतो, ते विषय मात्र केंद्र सरकारकडे सोपवलेले आहेत. यातली जी संघसूची आहेत, संघसूचीतील केंद्र सरकारकडे सोपवलेली विषयांची यादी दिलेली आहे, जिच्यामध्ये 99 विषयांचा समावेश आहे. आणि ह्या विषयांबाबत कायदे करण्याचा पूर्ण अधिकार हा फक्त केंद्र सरकारला आहे. राष्ट्रीय हितसंबंधांशी निगडीत आणि ज्या बाबतीत सर्व देशांत एकसारखा कायदा असणं आवश्यक आहे अशा विषयांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर त्यामध्ये संरक्षण, परराष्ट्र संबंध, अणुशक्ती, युद्ध, शांतता, आंतरराष्ट्रीय करार, नागरिकत्व, रेल्वे, पोस्ट किंवा तार, दूरध्वनी, नभोवाणी, चित्रवाणी, चलन, परराष्ट्रीय व्यापार, बँका, विमा, निवडणुका, आयकर, आयात निर्यात कर असे राष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणाऱ्या विषयांचा समावेश हा संघसूचीमध्ये केलेला आपल्याला सांगता येतो. दुसरी जी आहे ती म्हणजे राज्यसूची. राज्यसूचीतील 61 विषयांचा समावेश आहे आणि हे विषय घटक राज्यांकडे सोपवलेले आहेत. त्याबाबत कायदा करण्याचा अधिकार घटक राज्यांच्या विधिमंडळाला देण्यात आलेला आहे. यामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस दल असेल, तुरुंग आहेत किंवा स्थानिक प्रशासन, सार्वजनिक आरोग्य, शेती, जलसिंचन,
राज्यांतर्गत दळणवळण, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था इत्यादी विषयांचा समावेश हा राज्यसूचीच्या अंतर्गत केलेला आपल्याला दिसून येतो. तिसरी जी सूची आहेत किंवा यादी आहे ती म्हणजे सामायिक सूची किंवा ज्याला आपण समवर्ती सूची असं देखील म्हणतो. सामायिक सूचीत 52 विषयांचा समावेश आहे आणि या यादीतील विषयांबाबत कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला तसेच घटक राज्य सरकारला देखील देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. मात्र घटक राज्यांना या विषयांबाबत कायदा करता येत असला तरी केंद्र सरकारने जर त्याच विषयावर कायदा केल्यास तर घटक राज्याचा कायदा हा त्या कायद्याशी विसंगत असेल तर तो आपोआप रद्द होईल किंवा त्या कायद्याचा जेवढा भाग त्याशी विसंगत असेल तो भाग रद्द होईल आणि केंद्र सरकारचा कायदा हा अस्तित्वात असेल. म्हणजेच काय तर सामायिक यादीतील विषयांबाबत केंद्र सरकारच्या कायद्याला हे श्रेष्ठत्व देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. तसेच या विषयांबाबत घटक राज्याच्या विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखून देखील ठेवू शकतात आणि म्हणून राष्ट्रपतींनी जर संमती नाकारली तर ते विधेयक आपोआप फेटाळलं जातं. या बाबतीत राष्ट्रपतींचा निर्णय हा अंतिम असतो. मात्र घटक राज्याने केंद्र शासनाचा कायदा अंमलात येण्यापूर्वी सामायिक सूचीतील विषयांबाबत जर आधी कायदा केला असेल आणि त्या कायद्याला राष्ट्रपतींची संमती मिळालेली असेल तर घटक राज्याचा हा कायदा कायम देखील राहू शकतो. त्याचबरोबर सामायिक सूचीमध्ये दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे कायदे आहेत. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, वन्य प्राण्यांचे संरक्षण, कुटुंब नियोजन, तंत्रशिक्षण, वीज, वृत्तपत्र, पुरातन वस्तू इत्यादी विषयांचा साधारणतः सामायिक सूचीमध्ये समावेश होतो. त्यानंतर शेष अधिकार म्हणजे काय तर ह्या वरील तीनही याद्यांतील विषयांच्या व्यतिरिक्त जे उर्वरित विषय असतील त्याबाबत कायदा करण्याचा अधिकार हा राज्यघटनेने केंद्र सरकारकडे सोपवलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर विशिष्ट परिस्थितीमध्ये राज्यसूचीतील विषयांवर कायदा करण्याचा संसदेचा किंवा केंद्र सरकारचा अधिकार देखील आपल्याला विचारात घेतला पाहिजेत. म्हणजे राज्यसूचीतील विषय घटक राज्यांकडे सोपवलेले असले तरी विशिष्ट परिस्थितीत काही काळापुरता राज्यसूचीतील विषयांबाबत कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त होऊ शकतो. तशा प्रकारच्या विशेष तरतुदी राज्यघटनेमध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि भारतीय संघराज्यात या पद्धतीची ही एक वेगळी वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे जेव्हा राज्यसभेचा विशिष्ट असा ठराव होतो, राष्ट्रीय हितासाठी काही अपवादात्मक परिस्थितीत राज्यसभा काय करते तर 2/3 बहुमताने जर त्यांनी ठराव करून राज्यसूचीतील एखाद्या विषयाबाबत कायदा करण्याचा अधिकार संसदेला 1 वर्षाच्या काळाकरिता ती देऊ शकते. परिस्थिती तशीच राहिल्यास पुन्हा ठराव करून राज्यसभा हा काळ पुन्हा 1 वर्षाने वाढवू शकते. म्हणून राज्यसभेने विशिष्ट पद्धतीने ठराव करून राज्यसूचीतल्या विषयांवर कायदा करू शकते. त्याचबरोबर आणीबाणीचा काळ असेल म्हणजे देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झालेली असेल तर त्या काळात राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त होतो. आणीबाणी रद्द झाल्यानंतर संसदेने केलेले कायदे 6 महिन्यापर्यंत अस्तित्वात राहू शकतात. त्यानंतर कायदे करण्याचाच एक अधिकार असा आहे म्हणजे 2 किंवा 2पेक्षा अधिक अशा घटक राज्यांनी किंवा घटक राज्याच्या विधिमंडळांनी एक ठराव करून राज्यसूचीतील एखाद्या विषयाबाबत आपल्या राज्यांपुरता एखादा कायदा करावा अशा स्वरूपाची विनंती केल्यास संसदेकडे ती विनंती केल्यानंतर संसद संबंधित राज्यांसाठी किंवा देशातील सर्व राज्यांसाठी राज्यसूचीतील त्या संबंधित विषयावर कायदा करू शकते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय करारांची जेव्हा अंमलबजावणी होत असते म्हणजे आंतरराष्ट्रीय करार यांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकता जर वाटत असेल तर संसद घटक राज्याच्या राज्यसूचीतील विषयांबाबत कायदा करू शकते. त्याचबरोबर राष्ट्रपती राजवट जर लागू असेल म्हणजे उदाहरणार्थ घटक राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असेल तर
त्या काळात त्या घटक राज्यापुरता राज्यसूचीतील विषयांबाबत कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त झालेला असतो. संसदेने या काळात केलेले कायदे आणीबाणी रद्द झाल्यानंतर हे 6 महिन्यापर्यंत अस्तित्वात राहू शकतात. एकूणच भारतीय संविधानामध्ये केंद्र आणि घटक राज्य यांच्यातील कायदेविषयक संबंधांची जी तरतूद आहेत ती अत्यंत सविस्तरपणे स्पष्टपणे ह्या तरतुदी त्यामध्ये आपल्याला केलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये कार्यकारी संबंध कसे असतील ते देखील संविधानामध्ये निश्चित केलेले आहेत. साधारणतः कोणत्याही संघराज्यात केंद्र आणि घटक राज्य यांच्यातील कार्यकारी संबंध निश्चित करणं हा सर्वात कठीण असा प्रश्न असतो आणि त्या बाबतीत सुस्पष्टता जर नसेल तर अंमलबजावणीच्या कार्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात आणि केंद्र व राज्य यांच्यामध्ये तणाव किंवा संघर्षाचे प्रसंग देखील उद्भवू शकतात. आणि यासाठीच भारतीय राज्यघटनाकारांनी कार्यकारी संबंध शक्य तेवढे सुस्पष्ट स्वरूपात तयार केलेले आपल्याला दिसून येतात. मग कार्यकारी संबंधांबाबत घटनेमध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत त्याची आपण माहिती घेऊया. साधारणतः घटक राज्याचे कार्यकारी प्रमुख म्हणजेच राज्यपाल यांची नेमणूक ही राष्ट्रपतींकडून होते आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल हे अधिकारपदावर राहतात. त्याचबरोबर परचक्र किंवा ज्याला आपण अंतर्गत अशांतता आणि परकीय युद्ध ह्या 2 कारणांपासून घटक राज्याचं रक्षण करण्याची जबाबदारी केंद्र शासनाची असते. तसेच प्रत्येक घटक राज्याचे शासन घटनेला अनुसरून कार्य करीत आहे किंवा नाही हे बघण्याची जबाबदारी देखील केंद्र शासनाची असते आणि ती पार पाडण्यासाठी आवश्यक ते अधिकार घटनेने केंद्र शासनाला दिलेले आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारला आपल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यांच्या प्रशासन यंत्रणेवर अवलंबून राहावं लागतं. मग राज्यांचे त्यासाठी केंद्र सरकारला सहाय्य ठरणं हे आवश्यक असतं. या दृष्टीने संविधानाने अशी तरतूद करण्यात आलेली आहे की राज्यांनी आपलं कार्यकारी आणि प्रशासकीय अधिकार वापरताना केंद्र सरकारच्या कार्यकारी आणि प्रशासकीय कार्याला अडथळा येणार नाही अशा प्रकारे ते वापरले पाहिजेत. तसेच त्यासाठी आवश्यक ते आदेश देण्याचा केंद्र सरकारला अधिकार देखील आहे. त्याचबरोबर चौथं असं आपल्याला सांगतील की आवश्यकता भासल्यास केंद्र सरकार आपली प्रशासकीय कार्य राज्य शासनाच्या संमतीने त्या शासनाकडे सोपवू शकतं. म्हणजे संसदेला कायदा करून अशाच प्रकारे केंद्र सरकारची प्रशासकीय कार्य राज्य शासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सोपविता येतात. त्याचप्रमाणे घटक राज्यालाही केंद्र सरकारच्या संमतीने आपली प्रशासकीय कार्य केंद्र सरकारच्या अधिकारी वर्गाकडे सोपविता येऊ शकतात. त्यानंतर असं सांगता येईल आपल्याला की संघ राज्याच्या तत्वाला बाधा न आणता प्रशासन व्यवस्थेत एकसूत्रता आणण्यासाठी तसेच प्रशासनाचा दर्जा राखण्यासाठी घटनेने काही खास अशा तरतुदी देखील केल्या आहेत. अखिल भारतीय सेवांची निर्मिती ही अशीच एक महत्त्वाची तरतूद आपल्याला दिसून येते. या सेवेतील अधिकारी केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या प्रशासकीय पदावर नेमले जातात. त्यामुळे केंद्र व राज्य यांच्यात प्रशासन व्यवस्थेमध्ये एकसूत्रता निर्माण व्हायला मदत झालेली आपल्याला दिसून येते. त्याबरोबर एखाद्या घटक राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असेल तर केंद्र सरकार त्या राज्यात स्वतःचे पोलीस दल किंवा सैन्य दल पाठवू शकते. असे दल केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे तेथे कार्यरत असतं. केंद्र आणि राज्य यांच्या धोरणांमध्ये प्रशासनात अधिकाधिक सुसंवाद निर्माण व्हावा ह्या उद्देशाने गरज भासेल तेव्हा आंतरराज्य परिषदा नेमण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. राज्यात उद्भवणाऱ्या तंट्यांबाबत चौकशी करणं
केंद्र व राज्य यांच्यात समान हितसंबंध असलेल्या विषयांबाबत त्यांच्यात सहकार्य राहावं यासाठी शिफारशी करणं ही या आंतरराज्य परिषदेची कार्य असतात. तसेच आंतरराज्य नद्यांचा पाण्याचा वापर, त्यांचे वाटप याबाबत कायदे करण्याचा अधिकार देखील संसदेला आहे. त्यानुसार संसदेने 1956 साली आंतरराज्य पाणी तंटे कायदा हा केलेला आहे. त्यानुसार संबंधित राज्यांनी मागणी केल्यास पाणी तंट्याबाबत निर्णय देण्यासाठी स्वतंत्र न्यायाधिकरण नेमण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. अशा न्यायाधिकरणाचा निर्णय संबंधित सर्व घटक राज्यांना हा बंधनकारक राहील अशी या कायद्यात तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी योजना आखून त्या अंमलात आणण्याबाबत घटक राज्यांना योग्य ते आदेश देण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. तसेच राष्ट्रीय आणीबाणी किंवा आर्थिक आणीबाणी जाहीर झाली असेल अशा काळात राज्यांनी आर्थिक व्यवहारांबाबत कोणते नियम पाळावेत यासंबंधी देखील अधिकार केंद्र सरकारला देण्यात आलेले आहे आणि केंद्र सरकार त्या प्रकारचे आदेश राज्य सरकारांना देऊ शकते. एकूणच काय तर केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये असणारे प्रशासकीय संबंध हे अत्यंत सुस्पष्ट असावे यासाठी संविधानामध्ये त्याच्या सखोल अशा विवरण, त्याच्या तरतुदी आपल्याला दिलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये असणारे आर्थिक संबंध हे देखील महत्त्वपूर्ण ठरतात. साधारणतः कायदेविषयक आणि प्रशासकीय संबंधांप्रमाणेच आर्थिक संबंधांबाबतीत घटनेमध्ये विस्तृत आणि तपशीलवार स्वरूपाच्या तरतुदी केलेल्या आहेत. संघ राज्यात केंद्र व राज्य यांच्यात संघर्ष निर्माण होण्यास आर्थिक बाबी अनेकदा कारणीभूत ठरतात. आर्थिक उत्पन्नामध्ये घटक राज्यांना न्याय्य वाटा मिळणे महत्त्वाचे असते. तसा तो मिळत नसेल तर राज्यांमध्ये असंतोष निर्माण होतो. करांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाची केंद्र शासन आणि घटक राज्य शासन यांच्यात वाटणी कशी करायची हा संघराज्यात एक महत्त्वाचा प्रश्न असतो. जगातील इतर संघराज्यांचे अनुभव लक्षात घेऊन भारताच्या घटनाकारांनी आर्थिक कारणावरून केंद्र आणि राज्य यांच्यात शक्यतो संघर्ष निर्माण होऊ नयेत याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसून येते. केंद्र सरकारचे तसेच घटक राज्य सरकारचे उत्पन्नाचे मार्ग कोणते राहतील यासंबंधीच्या तरतुदी घटनेमध्येच सविस्तरपणे केलेल्या दिसून येतात. या करांपासून मिळणारे उत्पन्न हे केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्यात वाटून देण्याची तरतूद देखील त्यामध्ये केलेली आहे. या वाटणीमध्ये राज्यांचा वाटा ठरविण्यासाठी घटनेने एक वित्त आयोगाची निर्मिती केलेली दिसून येते. अशा प्रकारच्या आयोगाची निर्मिती ही खास भारतीय राज्यघटनेचं एक वेगळं असं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आर्थिक संबंधाबाबत घटनेमध्ये केलेल्या ज्या विविध तरतुदी आहेत त्यातल्या ठळक तरतुदी ज्याची आपण चर्चा करू. पहिलं आपल्याला असं सांगता येईल की घटनेतील संघसूचीतील असलेल्या विषयांबाबत कर आकारण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे, तर राज्यसूचीतील विषयांबाबत कर आकारण्याचा अधिकार हा घटक राज्यांना आहे आणि सामायिक सूचीमध्ये कर आकारण्याची कोणतीही बाब तशी असत नाही. दुसरं असं की काही कर हे केंद्र सरकारकडून आकारले जातात आणि वसूलही केले जातात, पण त्यातून मिळणारं उत्पन्न हे घटक राज्यांमध्ये विभागून दिलं जातं. तिसरं असं की केंद्र सरकारच्या काही करांचे उत्पन्न केंद्र व घटक राज्य यांच्यामध्ये विभागले जाते. 4. देशाच्या विविध प्रदेशांच्या विकासातील असमतोल दूर करून समतोल विकास साध्य करण्याच्या उद्देशाने गरज असलेल्या राज्यांना केंद्र सरकारकडून सहाय्यक स्वरूपाची अनुदानं देण्याची खास अशी तरतूद राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर राज्यांतर्गत व्यापार करण्याचे स्वातंत्र्य घटक राज्यांना देण्यात आलेले आहेत, पण ते अमर्याद स्वरूपाचे नाही.
म्हणजे सार्वजनिक हितासाठी केंद्र सरकारला आंतरराज्य व्यापारावर वाजवी स्वरूपात बंधनं घालता येतात. तसेच घटनाकारांनीही अशी बंधने अ, घटक राज्यांनीही अशी बंधने घालता येतात, हेही त्यामध्ये मान्य केलेले आहेत. एकूणच केंद्र राज्याच्या आर्थिक संबंधांमध्ये वित्त आयोगाची भूमिका ही महत्त्वपूर्ण असते. कारण काही करांपासून मिळणारं उत्पन्न सर्व घटक राज्यांना वाटून देण्याची, तसेच काही करांचं उत्पन्न केंद्र व राज्य सरकार यांच्यात वाटून घेण्याची तरतूद संविधानात करण्यात आलेली आहे. शिवाय विशिष्ट कार्यक्रमांसाठी राज्यांना केंद्राकडून अनुदान देण्याची तरतूद देखील संविधानात केलेली आहे. कर उत्पन्नाचे आणि अनुदानाच्या रकमेचे हे वाटप निपक्षपातीपणे होणं आवश्यक ठरतं आणि या दृष्टीने संविधानात या कार्यासाठी वित्त आयोगाची निर्मिती करण्याची सोय त्यामध्ये केलेली आहे. राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत आणि त्यानंतर दर 5 वर्षांनी, तसेच गरज भासल्यास दरम्यानच्या काळात देखील वित्त आयोगाची निर्मिती करण्याची जबाबदारी ही राष्ट्रपतींची आहेत, अशी घटनात्मक तरतूद आहे. मग वित्त आयोगाची रचना कशी आहे? तर साधारणतः वित्त आयोगावर एक अध्यक्ष आणि 4 इतर सदस्य असतील आणि त्यांची नेमणूक ही राष्ट्रपतींकडून होईल. सदस्यांच्या निवडीची पद्धत आणि गुणवत्तेच्या कसोट्या ठरवण्याबाबत कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. तसेच आपली कार्य पार पाडताना आयोगाला कोणते अधिकार असतील हे सुद्धा कायदा करून ठरवण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार संसदेने वित्त आयोग कायदा मंजूर केलेला आहे. या कायद्याप्रमाणे सार्वजनिक कार्याचा अनुभव असणारी व्यक्ती ह्या आयोगाचा अध्यक्ष असावी. इतर सदस्य हे एकतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची पात्रता असणारे असावे किंवा शासकीय अर्थव्यवहारांचे विशेष ज्ञान असणारे असावे किंवा प्रशासनाचा आणि अर्थव्यवहाराचा व्यापक अनुभव असणारे असावे किंवा अर्थशास्त्राचं विशेष ज्ञान असणारे ते असावेत. अशा प्रकारची तरतूद ह्या कायद्यामध्ये केलेली आहे. मग वित्त आयोगाचं कार्य काय आहे? तर साधारणतः स्वतःची कार्यपद्धती ठरवण्याचा अधिकार हा वित्त आयोगाला आहे. तसेच आपले कार्य पार पाडताना या आयोगाला मुलकी न्यायालयाचं सर्व अधिकार देखील प्राप्त होताना दिसून येतात. स्वतःच्या कार्याच्या दृष्टीने आवश्यक माहिती कोणत्याही व्यक्तीकडून प्राप्त करून घेण्याचा आयोगाला अधिकार देण्यात आलेला आहे. आयोगाने पुढील काही बाबतींमध्ये राष्ट्रपतींना आपल्या शिफारशी करावयाच्या असतात. तर त्यामध्ये एक असं की केंद्र आणि राज्य यामध्ये विभागून द्यावयाच्या करांचे उत्पन्नाचे त्यांच्यात वितरण करणे, तसेच अशा उत्पन्नातील राज्यांची हिस्से ठरवणे याबद्दलच्या शिफारशी करणं. दुसरं असं की भारताच्या एकत्रित निधीतून राज्यांना द्यावयाच्या अनुदानांचे नियमन करणारी तत्त्वे ठरविणे. तिसरं असं की अर्थव्यवस्थेला मजबूती आणण्याच्या हेतूने राष्ट्रपतींना इतरही काही बाबी अर्थ आयोगाकडे निर्देशित करता येतील या संदर्भात सूचना किंवा तशा प्रकारच्या शिफारशी करणे. एकूणच वित्त आयोगाने केलेल्या शिफारशी आणि त्यांच्याबाबत शासनाने घेतलेले निर्णय संसदेच्या प्रत्येक सभागृहाकडे हे ठेवावे लागतात. आत्तापर्यंत नेमल्या गेलेल्या वित्त आयोगांनी केंद्र आणि राज्य यांच्यातील आर्थिक संबंधांबाबत अनेक शिफारशी केलेल्या आहेत. त्या बहुधा स्वीकारल्या देखील गेलेल्या आहेत. संघराज्यात आर्थिक कारणांमुळे केंद्र आणि राज्य यांच्यात तणाव निर्माण होऊ शकतो आणि उत्पन्नाचे वितरण राज्यांमध्ये करताना अथवा केंद्राकडून राज्यांना द्यावयाच्या अनुदानाची रक्कम ठरवताना त्याबाबतचे सर्व अधिकार हे केंद्र सरकारकडे दिल्यास त्या कार्यात निपक्षपातीपणा आणि वस्तुनिष्ठता राहील असं दिसत नाही. त्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना काही घटक राज्यांनी व्यक्त केलेली दिसून येते आणि म्हणून हे कार्य वित्त आयोगाकडे सोपवलं असल्याने त्याला अधिक निपक्षपाती स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण देशासाठी
GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा एकत्र लागू केला असल्यामुळे वित्त आयोगाच्या भूमिकेमध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात. आता GSTमधून मिळणारं जे उत्पन्न आहेत त्या उत्पन्नाचे घटक राज्यांना परतावे देण्याचे हिस्से ठरवणं, त्याचे नियम ठरवणं, यासाठी जी GST काउन्सिल आहेत ते GST काउन्सिलबरोबर वित्त आयोगाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. कर आकारणं आणि केंद्र आणि राज्य यांच्यातील कराचं हिस्से ठरवणं हे देखील बघणं वित्त आयोगाची भूमिका या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरते. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये विविध प्रकारचे संबंध येतात आणि हे संबंध ते संघराज्य अधिक काळ टिकून राहण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. जर संघराज्यातील केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध हे तणावाचे आणि संघर्षाचे असतील तर संघराज्याच्या ऐक्यापुढे धोके निर्माण होतात. म्हणून त्या दृष्टीनं भारतीय संघराज्याच्या संदर्भात घटनाकारांनी निश्चित अशी काळजी घेऊन केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध हे निश्चित केलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यातून भारतीय संघराज्य हे आपल्याला त्यातील तणाव, त्यातले संघर्ष हे कमी असून त्याच्या विकासाकडे वाटचाल सुरू असलेली आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण इथे थांबूया. आपण केंद्र आणि घटक राज्य यांच्यातील परस्पर संबंध याविषयी चर्चा केली. पुढील भागामध्ये आपण प्रबळ केंद्र सत्तेची कारणं कोणती आहेत भारतीय संघराज्याच्या दृष्टीने त्याविषयी आपण चर्चा करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांना धन्यवाद.